एक मोठी बातमी धाराशिवमधल्या पर्वती रुग्णालयामध्ये तोडफोड करण्यात आली आहे। डॉक्टर कुलदीप सस्ते आणि डॉक्टर दीपिका सस्ते यांच्या खासगी रुग्णालयामध्ये एका रुग्णाला दाखल करण्यात आलं होतं। हा रुग्ण दाखल झाला त्यावेळेस हॉस्पिटलची ओपीडी सेवा बंद असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि यानंतर संतप्त झालेल्या रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये तोडफोड केली। यावेळी इथून जाणाऱ्या काही नागरिकांनाही मारहाण करण्यात आली आहे। या तोडफोडीत रुग्णालयाचं मोठं नुकसान झालंय। पोलिसांकडून तोडफोड करणाऱ्यांचा शोध सुरू आहे। तर ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे। रुग्णाच्या नातेवाईकांनी कशा प्रकारे रुग्णालयात तोडफोड केली हे या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय आणि या तोडफोडीत रुग्णालयाचं मोठं नुकसान झालंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, प्राजक्त एकूण जर बघितलं तर रात्रची वेळ होती आणि 9:30 वाजताची वेळ असल्यामुळे डॉक्टरांनी जो आहे तो हॉस्पिटलमधली त्यांच्यावर रुग्णाच्या जे आहे ते उपचार करण्यास नकार दिला। हॉस्पिटल बंद झाले काही कारण असं सांगितलं। मात्र हे जे तीन तरुण तिथे सुरुवातीला आले होते ते मदधुंद अवस्थेत होते, दारू पिलेले होते तरुण ते, आणि त्यांनी गोंधळ घातला आणि थोड्याच वेळात जे आहे ते 10-15 जणांचा मॉब आला आणि त्या मॉबनं जे आहे ते हॉस्पिटलवरती दगडफेक करण्यास सुरुवात केली। डॉक्टरांची गाडी असेल किंवा हॉस्पिटल असेल, या हॉस्पिटलमधील आतील भागावर दगड घालून हे सगळं जे आहे ते हॉस्पिटल फोडलेलं आहे। हा जमा कुठून आला होता, काय आला होता हे कोणालाच माहित नाही। मात्र एसपी ऑफिस असेल, आनंदनगर असेल, आनंदनगर पोलीस स्टेशन असेल, हे हक्केच्या अंतरावर असतील, त्या ठिकाणी हा सगळा गोंधळ चालू होता। नागरिक बघत होते हा गोंधळ सुरू आहे, मात्र पोलीस तिथे आले नव्हते, घटनास्थळी दाखल झाले नाहीत। असाही प्रश्न जो आहे तो हॉस्पिटल प्रशासनाकडून उपस्थित करण्यात येतोय। जे आता रुग्ण जो ऍडमिट करण्यासाठी आला होता तो नजीकच्याच सरकारी रुग्णालयात जो आहे तो ऍडमिट झालेला आहे। मात्र पोलिसांना अद्यापर्यंत हे आरोपी, रात्रीची घटना असून अद्यापर्यंत पोलिसांना आरोपी सापडलेले नाहीत। भर वस्तीत ही घटना झाल्यानं एक मोठी दहशत जी आहे ती शहरात कुठेतरी माजली आहे आणि त्याची चर्चा आता सकाळपासून शहरात केली जाते की एवढी मोठी घटना होते, कारण नेमकं काय आहे? उपचार नाकारला किंवा उपचार जरी नाकारला असेल तरी सर ते तक्रार करू शकले असते। मात्र जे गोंधळ घालणारे होते ते दारू पिलेले होते, त्यामुळे हा गोंधळ मोठ्या प्रमाणात वाढला। आता ही घटना घडलेली आहे, आरोपी कोण आहेत याचा आपण जेव्हा पोलिसांशी संपर्क साधला आम्ही त्याचा शोध घेतो असं पोलिसांनी सांगितलंय। शहरातील जी चर्चा आहे आणि जी किंवा दहशतीचं वातावरण आहे तर पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक करावी अशी कुठेतरी मागणी आता होताना दिसत आहे। प्राजक्ता, ठीक आहे बालाजी, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। 3 माणसं आले, 2 लेडीज आणि 1 जेंट्स। आमची ओपीडी 9ला संपते, ते आले 10-10:30ला आणि म्हणले आम्हाला चेकअप करायचं। आम्ही सांगितलं बंद झालेला, एमर्जन्सी काहीच नव्हती त्याच्यात, पण ते म्हणले काय किराणा दुकान आहे का बंद करायला? मग तो एक माणूस बाहेर गेला आणि त्यानं कॉल करून एक 10 ते 15 माणसं बोलवले। 10-15 माणसं बोलवले की त्यांनी तोडफोड चालू केली। आणि त्याच्यानंतर मग आमच्या सरांवर हमला केला, मारहाण केली सरांना, स्टाफला पण इजा पोहोचण्याचा प्रयत्न केला त्यांनी।